परिवहन उपक्रम दादांचे मित्रमंडळी म्हणण्यापेक्षा त्यांच्या हाताखाली काम करणारे, त्यांची बरोबरी करू शकत नाही आम्ही, कारण त्यांना बघूनच आम्ही हे स्टेज कसं सांभाळायचं हे त्यांच्याकडे बघून शिकलेलो आहे. त्याच्यामुळं त्यांची बरोबरी न करता त्यांच्या मार्गदर्शकाकडे शिकून आणि त्यांच्या हाताखाली शिकून या स्टेजवरती उभा राहण्याचं धैर्य प्राप्त झालंय. आणि सर्वात प्रथम मला युनियनच्या मुख्य व्यासपीठावर बोलण्याची संधी, मान्यता प्राप्त ते पण ही फक्त दादाच्यामुळे मिळाली आणि तिथून माझा कार्यालय वाढत गेला. कामगारांसाठी दादांच्या मार्गदर्शनात काहीतरी करत गेलो आणि त्यांच्या मार्गदर्शन खाली भरपूर अशी कामं आमच्या कामगार वर्गासाठी झालेले. आज दादांचा 50वा वाढदिवस, 50वा वाढदिवस म्हणजे सुवर्ण महोत्सव, गोल्डन जुबली. आणि या 50व्या वाढदिवसाला सोन्याचा स्पर्श होतो, कारण ती सोन्यासारखी माणसं आपल्या संपूर्ण 50 वर्षाच्या आयुष्यात अनेक वादळवाटा, ऊन वारा पाऊस, अनेक धोके, अनेक समस्या अडचणी आणि अनेक अनुभव घेऊन त्या इथपर्यंत पोहोचलेले असतात. आणि म्हणून त्याला खऱ्या अर्थानं सोन्याचा माणूस म्हटलं जातं, कारण सोनं जसं भट्टीत तापून सुलकून जसं त्याची किंमत वाढवतं, तसे अशी माणसं या 50व्या वर्षापर्यंत पोहोचणं आणि तो वाढदिवस साजरा करणं, म्हणूनच त्याला सुवर्ण महोत्सव असं म्हटलं जातं. दादांचा परिचय माझ्या 14 वर्षापासून आहे आणि दादांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना अनेक समस्याही मार्गी लागेल. आज आमचा मित्र परिवार मोठा आहे, परंतु डेपोतील गणपतीचं विसर्जन असल्यामुळे भरपूर मान्यवर तिकडे अटकले, कारण तेही जोखमीचं काम असल्यामुळे इथं जरा नाही तर हॉल कमी पडला असता जर एवढे सगळे हे झाले असते तर. आणि अशा दादांचं गुड लुकिंग, डॅशिंग आणि डेपोमध्ये तेच दरार असणारे आमचे दादा यांना मी आज शुभेच्छा अशा देतो की उंच उंच गगनात तुम्ही भरारी घ्यावी, तुमच्या कर्तृत्वाला कधीही सीमा नसावी, तुम्ही पाहिलेली सर्व स्वप्ने सत्यात उतरावी आणि तुमच्या मनी इच्छित अशी सर्व इच्छा आकांक्षा तुमच्या पूर्ण व्हाव्यात. या तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमातर्फे मी पुन्हा एकदा दादांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.